नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज पाहणार आहोत आपण क्लास SYBSC सेमिस्टर 3 चं सब्जेक्ट मायनर MT 214 लिनियर प्रोग्रामिंग प्रॉब्लेम्स, युनिव्हर्सिटी KBC एनएमयू जळगाव. बघा, आपल्या युट्यूब चॅनलचं नाव आहे चव्हाण मॅथ्स इंडिया. आता आपण पाहणार आहोत लेक्चर नंबर 5. आतापर्यंत पाहिलं आपण लेक्चर नंबर 4 आणि त्याच्यामध्ये पाहतोय आपण स्पेशल केसेस. बघा, मागच्या लेक्चर मध्ये पाहिलं आपण स्पेशल केस मध्ये अनबाउंडेड सोल्युशन. आता पाहायचं आपल्याला अल्टरनेट सोल्युशन. त्याला आपण दुसरं नाव आहे बघा मल्टिपल ऑप्टिमल सोल्युशन. बघा, काय असतं मल्टिपल ऑप्टिमल सोल्युशन पाहूया की अ लिनियर प्रोग्रामिंग प्रॉब्लेम हॅज अल्टरनेट सोल्युशन, अल्टरनेट ऑप्टिमल सोल्युशन. बघा, अल्टरनेटलाच आहे मल्टिपल सोल्युशन कधी इफ देअर आर मल्टिपल पॉइंट दॅट गिव्स द सेम ऑप्टिमल व्हॅल्यू ऑफ द ऑब्जेक्टिव्ह फंक्शन. याचा मिनिंग काय झाला की तुमच्याकडे जे एक्स्ट्रीम पॉइंट आहेत की ती एक्स्ट्रीम पॉइंट वर जर तुमच्याकडे ऑप्टिमल सोल्युशन जे आहे तर जी मॅक्सिमम व्हॅल्यू सपोज 2 पॉइंट वर मॅक्सिमम व्हॅल्यू सेम आली किंवा दोन पेक्षा जास्त व्हॅल्यू 2 किंवा 3 व्हॅल्यूवर तुम्हाला मॅक्सिमम व्हॅल्यू जर सेम आली तर त्याला आपण म्हणतो अल्टरनेटिव्ह सोल्युशन. किंवा मिनिमम व्हॅल्यू 2 किंवा 3 पॉइंट वर जर मिनिमम व्हॅल्यू सेम आली तर त्याला आपण म्हणतो अल्टरनेटिव्ह सोल्युशन. ठीक आहे, तर आपण क्वेश्चनचं पाहूया. बघा, क्वेश्चन काय आहे तुमच्याकडं, हा एकच क्वेश्चन आहे. याच्यावर क्वेश्चन काय आहे बघा, अ मॅन्युफॅक्चरिंग कंपनी प्रोड्युसेस 2 टाइप्स ऑफ एअर कंडिशनर, विंडो युनिट्स अँड स्प्लिट युनिट. द कंपनी कॅन प्रोड्यूस ॲट मोस्ट 400 युनिट्स पर मंथ ड्यू टू लेबर अँड मशीन अवेलेबिलिटी. इट कॉस्ट रस 6,000 टू मॅन्युफॅक्चर 1 window unit and Rs 9,000 to manufacture 1 split unit. The total monthly budget for production is not more than 28,80,000. The profit from selling 1 window unit is Rs 1200 and from 1 split unit Rs 1800. How many air conditioner of each type should the company produce in the month of maximum profit? बघा, या क्वेश्चनचा आपण मिनिंग समजून घेऊया. या क्वेश्चन मध्ये काय आहे तुम्हाला की एक कंपनी आहे बघा, एक कंपनी आहे मॅन्युफॅक्चर जी की काय तुमच्याकडे 2 टाईपचे बघा 2 टाईपचे प्रोडक्ट प्रोड्यूस करते. ती कोणते? एअर कंडिशनर. तर काय एकाचं नाव आहे विंडोज युनिट्स. आपल्याला इक्वेशन बघा आता यांनी वर्ड मध्ये दिलेलं आहे, आपल्याला लिनियर प्रोग्रामिंग प्रॉब्लेम मध्ये बसवायचं याला. तर आपल्याकडे बघा विंडोज एक प्रोडक्ट आहे, त्याला आपण एक्स मानूया. दुसरा आहे स्प्लिट, त्याला आपण म्हणूया वाय. ओके, पहिलं काम झालं की 2 प्रोडक्ट आहेत, एक प्रोडक्टला विंडो आहे त्याला एक्स मानलं, दुसरं प्रोडक्ट स्प्लिट आहे त्याला वाय मानलं. आता बघा दुसऱ्या लाईनचं मिनिंग काय होतं इथं, द कंपनी कॅन प्रोड्यूस ऍट मोस्ट 400 युनिट पर मंथ. बघा, दोन्ही मिळून एका मंथ मध्ये विंडोज म्हणजे एक्स आणि दुसरी काय तुमच्याकडं स्प्लिट, हे दोन्ही मिळून कंपनी मॅक्सिमम 400 बनवते. 400 पेक्षा कमी पण असू शकता, म्हणजे दोघांची ऍडिशन जी आहे ती 400 पेक्षा कशी असेल, छोटी असेल. म्हणून तुमच्याकडे बघा पहिलं जे कन्स्टंट आहे एक्स प्लस वाय इज लेस दॅन ऑर इक्वल टू 400. ओके, पहिलं काम झालं. दुसरं बघा, दुसरं कन्स्टंट कसं म्हणतं, इट कॉस्ट 6,000 टू मॅन्युफॅक्चर 1 विंडो. बघा किती तुमच्याकडं एक विंडो बनवण्यासाठी किती 6,000 आणि दुसरं तुमच्याकडे एक स्प्लिट बनवण्यासाठी किती तुमच्याकडं 9,000. म्हणजे इथं आपण एक्स आणि हा वाय. मॅक्सिमम खर्च किती तो बघा स्प्लिट 1 स्प्लिट. तर टोटल मंथली बजेट या कंपनीचा टोटल मंथली बजेट किती आहे 28,80,000. त्याच्यापेक्षा मोठा आहे का नाही. तुम्ही मॅक्सिमम दोघाचा किती मिळून बनवा तरी पण मॅक्सिमम कंपनीचं बजेट किती आहे 28,80,000. त्याच्यापेक्षा कंपनीला जास्त म्हणजे बजेट बनवता येणार नाही. म्हणजेच काय की दुसरं इक्वेशन कसं बनेल मग तुमच्याकडं, एकाला किती लागतं तुमच्याकडं एक्स इंटू 6,000 प्लस 9,000 इंटू वाय इज लेस दॅन इक्वल टू 28,80,000 झालं. आता ह्याला आता बघा दुसरं काय तुमच्याकडं, द प्रॉफिट फ्रॉम सेलिंग 1 विंडो. एक विंडो विकल्यानंतर त्या कंपनीला 1,200 रुपये फायदा होतो आणि एक स्प्लिट विकल्यानंतर कंपनीला 1,800 रुपये फायदा होतो. जर कंपनीला एका मंथ मध्ये किती प्रोडक्ट बनवावं लागतील जे की मॅक्सिमम प्रॉफिट असेल, आपल्याला हे करायचं. तर मॅक्सिमम प्रॉफिट साठी तुमच्याकडे कोणतं दिलंय 1200 एक्स प्लस 1800 वाय. म्हणजे बघा मॅक्सिमम व्हॅल्यू किती 1200 एक्स प्लस 1800 वाय, हे झालं मॅक्सिमम.
आणि तुमच्याकडे दोन कन्स्टंट बनले काय, एक्स प्लस वाय इज लेस दॅन इक्वल टू 400 आणि 6000 एक्स प्लस 9000 वाय इज लेस दॅन ऑर इक्वल टू 28800. बघा, लिनियर प्रोग्रामिंग बनवण्यासाठी तुम्हाला एक ऑब्जेक्टिव्ह फंक्शन लागतो. हे ऑब्जेक्टिव्ह फंक्शन बनलेलं आहे आणि दोन तुमच्याकडे कन्स्टंट आहे. बघा, दोन कन्स्टंट. आता हे कसं, बघा हे सॉल्व्ह करूया. हे तर तुमच्याकडे सॉल्व्ह करून आलं. हे कसं आलं बघा, या इक्वेशन पासून बनवूया. बघा, तुमच्याकडे किती आहे, 6000 एक्स प्लस 9000 काय आहे वाय इज लेस दॅन ऑर इक्वल टू किती, 28,80,000. ओके. तर बघा, या तिन्ही नंबरला आता एवढं मोठं आपल्याला ग्राफवर दाखवता येणार नाही, आपल्याला छोटं करूया. जर मी याला 3000 नी याला पण भाग जातो, याला पण 3000 ने भाग जातो आणि याला पण 3000 ने भाग जातो. ओके. बघा, 3000 ने भाग दिला, 0 0 कॅन्सल, 0 0 3 0 कॅन्सल, याचे पण 3 0 कॅन्सल. ओके. पहिलं काय तुमच्याकडं 6x डिवाइड बाय 3 प्लस 9y डिवाइडेड बाय 3 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 2880 भागिले 3. भाग देऊया आता. बघा, 3 ने जर भाग दिला, 3 3 3 दोन्ही 6 म्हणजे 2x प्लस 3 ने भाग दिला, 3 1 3 3 3 म्हणजे 3y आणि लेस दॅन ऑर इक्वल टू याला पण 3 ने भाग देऊया, 3 1 3 3 चा पाडा 2 पर्यंत जात नाही म्हणून 28 पकडलं, 9 7 9 7 27 9 3 27 खाली राहिलं 1, 9 चा पाडा 3 पर्यंत बनता, 9 6 18 आणि हा 0 ला 0 म्हणजे 980. ओके. म्हणून तुमच्याकडे काय, ह्या जो मोठा आहे इक्वेशन त्याला आपण कन्वर्ट केलं छोट्यामध्ये, किती, 2x प्लस 3y इज लेस दॅन ऑर इक्वल टू 960. अशा पद्धतीने बघा, x इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0, y इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. का, कारण की तुमच्याकडे जे व्हॅल्यू येणार आहे प्रॉफिट तो कसा येणार आहे, पॉझिटिव्ह येणार आहे. म्हणून इथं x ची व्हॅल्यू पण पॉझिटिव्ह येईल, y ची पण पॉझिटिव्ह येईल. ठीक आहे. आता या क्वेश्चनचा आपण मिनिंग बघितला आणि या क्वेश्चन पासून आपण काय बनवलं आहे की तुमच्याकडे लिनियर प्रोग्रामिंग प्रॉब्लेमचं इक्वेशन बनवलेलं आहे. चला तर आता पाहूया, आपण याला सॉल्व्ह करूया. याला सॉल्व्ह कसं करायचं बघूया. प्रत्येक क्वेश्चन मध्ये सेम प्रोसेस आहे सॉल्व्ह करण्याची, फक्त त्यांचं सोल्युशन जे आहे कधी अनबाउंडेड येऊ शकतं, कधी तुमच्याकडे अल्टरनेट सोल्युशन येऊ शकतं, कधी त्याचं इन्फिनिट सोल्युशन येऊ शकतं किंवा कधी तुमचं इनफिजिबल सोल्युशन येऊ शकतं. तर सगळ्या कंडिशनचं आपण बघणार आहोत त्याच्यामध्ये. चला तर बघूया आपण याला, या क्वेश्चनला आता सॉल्व्ह करूया. इनइक्वालिटीज आहे कन्स्टंटच्या, त्याला आपण इक्वेशन मध्ये कन्वर्ट करतो. तर तुमच्याकडे दोनच इक्वेशन आहे. बघा, एक पहिली इक्वेशन फ्रॉम इक्वेशन फर्स्ट काय आहे तुमच्याकडं, एक्स प्लस वाय इज लेस दॅन ऑर इक्वल टू 400 आहे, तर आपण काय करणार, इक्वल टू 400. दुसरं बघा इथं फ्रॉम इक्वेशन सेकंड पासून काय तुमच्याकडं 2x प्लस 3y इज इक्वल टू किती तुमच्याकडं 960. चला हे दोन्ही इक्वेशन सॉल्व्ह करूया. बघा, दोन इक्वेशन सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला ग्राफवर दाखवायचं आहे. तर इक्वेशन आपली जी लाईनची आहे, लाईन ड्रॉ करण्यासाठी तुम्हाला 2 पॉईंट लागतात. तर 2 पॉईंट काढण्यासाठी आपण काय करतो बघा, पहिलं पुट x इक्वल टू 0 पुट करतो एकदा, आणि एकदा काय करतो आपण पुट y इक्वल टू काय पुट करतो आपण 0 पुट करतो. चला, x इक्वल टू 0 जर पुट केला मी, तर तुमच्याकडे काय येतं, पुट करा x इक्वल टू 0, तर y इक्वल टू किती आला तुमच्याकडे 400, कारण x ची व्हॅल्यू किती आली तुमच्याकडे, x ची व्हॅल्यू 0 आहे. सेम इथं y ची व्हॅल्यू 0 पुट करा, तर तुमच्याकडे x इक्वल टू किती आला, इथं 400 आला. ओके. तर इथून तुमचा पॉईंट काय बघा, x, y इक्वल टू किती पॉईंट आहे, x ची व्हॅल्यू 0, y ची व्हॅल्यू 400. हा पहिला पॉईंट झाला तुमच्याकडे. आता दुसरा पॉईंट काय बघा, x, y इक्वल टू, बघा दुसरा पॉईंट काढायचा आपल्याला. तर कसं येईल तुमच्याकडे, x व्हॅल्यू 400, त्यावेळेस y ची व्हॅल्यू 0. बघा, या पहिल्या इक्वेशन पासून आपण 2 पॉईंट काढले. आता याचं आपल्याला सोल्युशन बघायचं आहे की कशा, तुमच्याकडे ओरिजिन साइडनी सोल्युशन आहे की नॉन ओरिजिन साइडनी. तर पुट आपण काय करतो, x इक्वल टू 0, y इक्वल टू 0 इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 काय होतं, x प्लस y इज लेस दॅन ऑर इक्वल टू 40. तर 0 0 पुट केला, तर 0 प्लस 0 इज लेस दॅन इक्वल टू 14. इम्प्लाइज दॅट किती आला तुमच्याकडं, बघा 0 इज लेस दॅन इक्वल टू 14 म्हणजे 4,000. हे स्टेटमेंट काय तुमच्याकडे ट्रू आहे. याचा मिनिंग काय की सोल्युशन जो आहे हॅज अ ओरिजिन साइडला. ओके. म्हणजे तुमच्याकडे जर हे स्टेटमेंट फॉल्स असता तर सोल्युशन तुमच्याकडे नॉन ओरिजिन साइडनी असता. आता येऊया आपल्याकडे दुसऱ्या याच्यामध्ये. बघा, दुसऱ्या इक्वेशन मध्ये सेम आपल्याकडे या इक्वेशनचे 2 पॉईंट काढायचे आपल्याला. तर कसं काढणार आपण, पहिलं पुट सेम x इक्वल टू काय पुट करणार आपण 0 पुट केला, तर इम्प्लाइज काय तुमच्याकडे
x इक्वल टू 0 जर पुट केला तर हा टोटल टर्म काय झाली 0 झाली, तर राहिलं तुमच्याकडे 3y इक्वल टू 960. तर y इक्वल टू किती तुमच्याकडे 960 भागिले 3, कारण 3 इथं मल्टिप्लायला इकडे आलो काय डिवाइडला भाग देऊया. 3 1 3 3 3 9 नंतर 3 2 6 म्हणजे किती 320. बघा जो पॉइंट आहे तुमच्याकडे x, y इक्वल टू x ची व्हॅल्यू जर 0 असेल तर y ची व्हॅल्यू होते 320. हा पहिला पॉइंट झाला आपल्याकडे. परत सेम आपल्याकडे दुसरा पॉइंट काढायचा आहे. पुट आपण काय करणार आता y इक्वल टू 0 पुट करणार. ओके, जर y इक्वल टू 0 जर पुट केला मी तर तुमच्याकडे हा y जो आहे तो 0 होईल. मग काय तुमच्याकडे 2x इक्वल टू 960. y वाली टर्म 0 झाली. आपल्याला x व्हॅल्यू काढायची आहे. x इक्वल टू 960 भागिले 2. का, कारण आपल्याला x ची व्हॅल्यू काढायची आहे. हा 2 मल्टिप्लायला इकडे आला काय होतो डिवाइडला, तर भाग द्या इथं 2 1 2 आणि 2 चौक 8. 9 पर्यंत भाग दिला पण गेला नाही, 8 पर्यंत घाला, 1 राहिला रिमेनिंग, हा झाला 16. आता 2 चा पडा 16 पर्यंत म्हणा किती 8 झालं आणि वरचा 0 लावून द्या. म्हणजे 960 च्या अर्धे किती होता तुमच्याकडे 480. मग बघा तुमच्याकडे दुसरा जो पॉइंट आला x, y इक्वल टू x ची व्हॅल्यू किती आली 480 आणि y ची व्हॅल्यू आली तुमच्याकडे 0. अशा पद्धतीने तुमच्याकडे 2 व्हॅल्यू आल्या. आता आपल्याकडे बघा आपल्याला सोल्युशन काढायचं आहे. कोणत्या साईडने आहे ओरिजिन, डायरेक्ट केलं तरी चालतं. पुट x इक्वल टू 0 आणि y इक्वल टू 0 इन इक्वेशन कोणत्या 2 वर. तर इक्वेशन 2 काय होतं तुमच्याकडे बघा 2x प्लस 3y लेस दॅन ऑर इक्वल टू 960. मग मी जर पुट केला 2 इंटू 0 प्लस 3 इंटू 0 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 960, देन इम्प्लाइज 0 इज लेस दॅन 960. तर स्टेटमेंट कसं आहे तुमच्याकडे ट्रू आहे, हे बरोबर आहे. याचा मिनिंग काय तुमच्याकडे ओरिजिन साइडने काय आहे सोल्युशन आहे. ओके, ओरिजिन साइडने सोल्युशन आहे. चला तर आपण हे जेवढे काढलेले आहे तेवढं आपण आपल्या टेबलमध्ये मांडूया. बघा एक तर टेबल बनवा किंवा तुम्ही डायरेक्ट बनवलं तरी चालतं. टेबलमध्ये तुम्हाला ग्राफ काढण्यासाठी इझी होतं. आता बघा पहिलं इक्वेशन काय होतं तुमच्याकडं x प्लस वाय इक्वल टू किती 400. ओके, बघा माझ्याकडे ज्यावेळेस x ची व्हॅल्यू 0 होती त्यावेळेस y ची व्हॅल्यू किती आली माझ्याकडे बघा पहिला पॉइंट इथं, पहिला पॉइंट किती x ची व्हॅल्यू 0 होती त्यावेळेस y ची व्हॅल्यू आली 400. ज्यावेळेस माझ्याकडे y ची व्हॅल्यू 0 होती त्यावेळेस x ची व्हॅल्यू किती आली तुमच्याकडे 400. मग पॉइंट कसं येईल तुमच्याकडे 0, 400 आणि 400, 0. तुमच्याकडे साइन कसं आहे दिस. आता रिझन जो आहे तो ओरिजिन साइडने आहे. झालं पहिल्या लाईनचं इक्वेशनचं सगळं डिटेल माहिती. आता दुसरी लाईन कोणती तुमच्याकडं 2x बघा इथं 2x प्लस 3y इक्वल टू 960. ओके, सेम आता x ची व्हॅल्यू ज्यावेळेस 0 होती बघा, x ची व्हॅल्यू ज्यावेळेस 0 होती त्यावेळेस माझ्याकडे y ची व्हॅल्यू किती आली 320. ज्यावेळेस y ची व्हॅल्यू माझ्याकडे 0 होती त्यावेळेस तुमच्याकडे x ची व्हॅल्यू आली 480 आली. ठीक आहे, तर मग पॉइंट कसं झालं तुमच्याकडे 0, 320 आणि 480, 0. ओके, तुमच्याकडे साइन कसं आहे लेस दॅन. याचं पण सोल्युशन कोणत्या साईडने आलाय ओरिजिन आलाय. चला आता आपण ग्राफ मध्ये काढूया. बघा पहिल्या इक्वेशनचं ग्राफ काढायचं आपल्याला 2 पॉईंट लागतं लाईन काढण्यासाठी. पहिल्या लाईनचं आपल्याला लाईन ड्रॉ करायचं त्यासाठी 2 पॉईंट लागतात. आपण 2 पॉईंट काढलेले आहेत. कोणते कोणते 2 पॉईंट आहेत ते बघा 0, 400 आणि 400, 0. बघा पहिल्या लाईनचे 2 पॉईंट. चला येऊया आपण आता आपल्या ग्राफकडे. दिस इज हा असतो एक्स ऍक्सिस, हा आहे तुमच्याकडे काय वाय ऍक्सिस. आपल्याला बघा थर्ड क्वाड्रंट हा सेंटर आहे तुमच्याकडे 0. आता आपल्याकडे काय आहे की आपल्याला सेकंड, थर्ड आणि फोर्थ क्वाड्रंट लागतच नाही म्हणून मी इथे घेतलेला नाहीये. जर तुम्हाला लागला असता तर घेतला असता, पण इथे लागतच नाहीये. तर बघा आपल्याकडे 400 पर्यंत जायचंय, तर 400 पर्यंत जाता येणार नाही. आपण एकाला काय म्हणूया 100, हे 200, नंतर हा तुमचा पॉईंट 300, हा चौथा 400 आणि हा 500, नंतर हा 600, हा 700. अशा पद्धतीने आपल्याकडे पॉईंट आहे. परत तुमच्याकडे काय ना 100, 200, 300, नंतर तुमच्याकडे हा 400, सपोज हा 500 पर्यंत जातो आणि हा 600. ठीक आहे, झालं. आता बघा पहिला पॉईंट काढायचा आपल्याला. बघा पहिला पॉईंट काय तुमच्याकडं 0, 400. 0, 400 कुठं असतो तुमच्याकडं, हा पॉईंट आहे 0, 400. ओके, दुसरा आहे तुमच्याकडे कोणता पॉईंट आता 400, 0. हा पॉईंट आहे तुमच्याकडे काय 400, 0. आता हे दोन्ही पॉईंट मी जोडून घेणार आहे. बघा माझं लाईनचं इक्वेशन हे दोन्ही पॉईंट मी जोडून घेतो इथं. बघितलं, हा इक्वेशन कोणता आहे तुमच्याकडं
एक्स प्लस वाय इक्वल टू 400. बघा झालं. आता आपण दुसरं इक्वेशन काढणार आहोत. दुसरं इक्वेशन काय आहे बघा. दुसरं इक्वेशन आहे 2x प्लस 3y इक्वल टू 960. तर त्यासाठी 2 पॉईंट कोणते तुमच्याकडे? 2 पॉईंट. पहिला आहे काय की 0,320 आणि दुसरा पॉईंट कोणता आहे तुमच्याकडे? 480,0. चला तर काढूया 320. 0,320 बघा. 0,320 कुठे येईल तुमच्याकडे? हा पॉईंट येईल इथं. हा पॉईंट काय? 0,320. सॉरी मी ब्लॅक ने लिहितो. हा तुमच्याकडे 0,320 आहे. आणि दुसरा पॉईंट काय? 0,480. बघा 400 आणि 500च्या मध्ये 480 हा पॉईंट इथं असेल. ओके. मग मी हे 2 पॉईंट जॉईन करून घेतो. बघा हे जॉईन करून घेतले मी. ठीक आहे. बघा जॉईन केल्यानंतर हे इक्वेशन काय तुमच्याकडे? 2x प्लस 3y इक्वल टू 960. पहिल्या इक्वेशनचं जे सोल्युशन आहे तुमच्याकडे ओरिजिन साइडने आहे, म्हणजे या साइडने आहे. बघा या साइडने आहे. आणि दुसऱ्या इक्वेशनचं सोल्युशन पण ओरिजिन साइडनेच आहे. म्हणजेच याचा मिनिंग काय झाला तुमच्याकडे की जो तुमच्याकडे कॉमन सोल्युशन येईल, कॉमन सोल्युशन दोघाचा कोणता येईल तुमच्याकडे? हा पार्ट. बघा हा जो पार्ट आहे हा तुमच्याकडे काय आला? कॉमन सोल्युशन आला. नॉन ओरिजिन असता तर तुमच्याकडे या राईट साईडला गेला असता, म्हणजे बाजूच्या साईडला गेला असता. हा पार्ट आहे तुमच्याकडे काय आता? तुमच्याकडे कॉमन सोल्युशन. किती पॉईंट आले तुमच्याकडे? बघा हा सेंटर 0 पहिला पॉईंट, हा दुसरा पॉईंट तुमच्याकडे, हा तिसरा पॉईंट आहे माहित नाही, आणि हा तुमच्याकडे चौथा पॉईंट आहे. आपण नाव देऊन टाकूया यांना. याला दिलं ओ, याला आपण बी ए नाव देऊया, याला बी नाव देऊया, आणि याला नाव देऊया सी. ओके. तो तुमच्याकडे बघा जो ओ आहे तो माहित आपल्याला कोणता आहे? 0,0 आहे. ए पॉईंट किती आहे तुमच्याकडं? 0,320 आहे. तुमच्याकडे बी पॉईंट माहित आहे का? नाही आहे. आपल्याला हे काढायचं आहे. नंतर तुमच्याकडे सी किती आहे? बघा सी इथं हा सी पॉईंट किती आहे? 400,0. ओके 400, सी पॉईंट आहे 400,0 आहे. ठीक आहे. हे 4 पॉईंट आहेत आपल्याकडे. म्हणजे तुमच्याकडे जो फिजिबल रिजन आहे तो कसा आहे? रेक्टँगल आहे. तर आपल्याला आता हा पॉईंट काढायचा आहे. कोणता? हा बी पॉईंट काढायचा. तर बी पॉईंट कसं काढणार आपण? हा कॉमन पॉईंट बघा. 2 लाईन कुठं टच झाल्यात? इथं. मग कोणत्या 2 लाईन येत्या? एक्स प्लस वाय इक्वल टू 400 आणि दुसरा आहे 2x प्लस 3y इक्वल टू 960. चला आता सॉल्व्ह करूया आपण. एक्स प्लस वाय इक्वल टू 400. मला हा बी पॉईंट काढायचा आहे, कारण 2 लाईन जिथं टच झालेला असता आपण त्याला सॉल्व्ह करावा लागतो. तो आपला इंटरसेक्शन पॉईंट असतो. चला दुसरं इक्वेशन काय तुमच्याकडं? 2x प्लस 3y इक्वल टू 960. आपल्याला हे 2 पॉईंट काढायचं आहे. मग आपण या इक्वेशनला सॉल्व्ह करणार. बघा हे सपोज इक्वेशन 1 आहे, इक्वेशन नंबर 2 आहे. आपण आता काय करणार बघा, याला सॉल्व्ह करायचं आहे. सॉल्व्ह कसं करतो आपण की यांना बघा इक्वल करतो. एक तर एक्स इक्वल करतो किंवा एक तर वाय इक्वल करतो. मग मी काय करतो आता? पहिलं एक्स इक्वल करतो. तर एक एक्स इक्वल करण्यासाठी इक्वेशन 2 ला जर मी 2 ने मल्टिप्लाय केलं तर, आणि या इक्वेशन 2 मधून मायनस करतो, किंवा इक्वेशन 2 मायनस 2 इंटू इक्वेशन 1. बघा इक्वेशन 2 मधून काय मायनस करा? इक्वेशन 2 इंटू इक्वेशन 1. तर किती? इक्वेशन 2 कोण आहे? 2x प्लस 3y इक्वल टू किती आहे? 960. आता इक्वेशन 1 ला किती मल्टिप्लाय करायचंय? 2 ने. तर किती तुमच्याकडे बघा? 2 ने मल्टिप्लाय करा. 2x प्लस 2y इक्वल टू किती तुमच्याकडे? परत 2 ने मल्टिप्लाय करा. किती झाला हा? 800. 400 गुणिले 2 किती? 800. आणि आपल्याला याचं काय करायचं आहे? सबट्रॅक्शन. तर मायनस, हा पण मायनस झाला आणि हा पण मायनस. 2x कॅन्सल. 3y मधून 2y गेला y, आणि 960 मधून 800 गेले तर तुमच्याकडे राहिला 160. 160 y ची व्हॅल्यू भेटली. y ची व्हॅल्यू तुम्ही इक्वेशन 1 मध्ये पुट करा किंवा 2 मध्ये पुट करा, काही फरक पडत नाही. मी पुट y इक्वल टू 160 इन इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट करतो. कशामध्ये मी पुट करा? चला x प्लस y ची व्हॅल्यू किती आहे? 160 इक्वल टू 400. नंतर x इक्वल टू 400 मायनस 160. देन x इक्वल 400 मधून 160 गेले तर किती राहिलं तुमच्याकडे? 0, आणि हा 4, आणि हा तुमच्याकडे 2, 240. बघा इथं 2 पॉईंट आले तुमच्याकडं. x, y इक्वल टू जो होता तुमच्याकडे बी पॉईंट किती? 240, 160. आता हा जो बी पॉईंट आहे तो आहे तुमच्याकडे 240, 160. म्हणजे 240, 160 आला आपल्याकडे 4. जो तुमच्याकडे फिजिबल रिजन आहे तो कसा आहे? रेक्टँगल आहे. OABC इन द XY प्लेन आर बेसिक फिजिबल रिजन. तर तुमच्याकडे एक्स्ट्रीम पॉईंट कोणते झाले? 0,0, A इक्वल टू 0,320, B इक्वल टू 240, 160 आणि C इक्वल टू 400,0. तर हे 4 पॉईंट होते तुमच्याकडं.
कॉर्नर पॉईंट. आता आपण याच्यावर काय काढायचं, मॅक्सिमम व्हॅल्यू काढायची आहे. बघा मॅक्सिमम व्हॅल्यू काढायची. आता आपल्याकडे एक्स्ट्रीम पॉईंट भेटलेला आहे. एक्स्ट्रीम पॉईंट कोणते कोणते होते. आता इथं आपल्याला बघा, आपल्याला मॅक्सिमम व्हॅल्यू काढायची आहे. तर आपल्याकडे एक्स्ट्रीम पॉईंट आले. पहिलं 0 ओ ए बी सी हे 4 पॉईंट आले. 4 पॉईंट वर मॅक्सिमम व्हॅल्यू काढायचे. बघा आपल्याकडे ऑब्जेक्टिव्ह फंक्शन होता 1200x प्लस 1800y. तर आपण पुट करूया. आता बघा पहिली 0 z इक्वल टू 1200 x व्हॅल्यू किती आहे 0 प्लस 1800 इंटू y ची व्हॅल्यू किती आहे 0. तर टोटल किती आन्सर आलं तुमच्याकडे 0. ओके. दुसरं आहे आता तुमच्याकडे z ची व्हॅल्यू. आता आपल्याला हे पुट करूया. बघा z इक्वल टू किती 1200 गुणिले 0 प्लस 1800 गुणिले 320. या टोटलचा आन्सर येतो तुमच्याकडे किती येतो 5,76,000. ओके. तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता नंतर. परत तुमच्याकडे याचा व्हॅल्यू पुट करा z इक्वल टू, इथं पण सेम तुमच्याकडे किती 1200 गुणिले x व्हॅल्यू किती आहे 240 प्लस 1800 गुणिले तुमच्याकडे 160. याचा पण आन्सर येतो काय तुमच्याकडे 5,76,000. दुसरा आहे तुमच्याकडे काय 400 कॉमा. तर z इक्वल टू किती 1200 गुणिले 400 प्लस 1800 गुणिले 0. तर याचा आन्सर येतो तुमच्याकडे 4,80,000. ओके. बघा आता आपण ओव्हरऑल जर पाहिलं तर मॅक्सिमम व्हॅल्यू आपल्याला मॅक्सिमम काढायचं. तर तुमच्याकडे 5,76,000 या पॉईंटला पण आलाय. 2 पॉईंट आले तुमच्याकडे मॅक्सिमम. मग अल्टरनेट सोल्युशन बघा, या 0,320 ला पण तुम्हाला मॅक्सिमम व्हॅल्यू भेटते आणि 240,160 ला पण मॅक्सिमम व्हॅल्यू भेटते. म्हणजे 2 पॉईंटला तुम्हाला मॅक्सिमम भेटते. म्हणजे एक तर तुम्ही 0,320 पण घेऊ शकता किंवा 240,160 पण घेऊ शकता. याचा मिनिंग काय झाला की तुम्ही या जो तुमच्याकडे विंडोज होती त्याची एक बी सेल करू नका. बाकीचं जो युनिट्स आहे त्याला 320 डायरेक्ट ते सेल केलं तर तुम्हाला जास्तीत जास्त प्रॉफिट भेटेल. किंवा 240 तुम्ही पहिलं प्रोडक्ट सेलिंग करा आणि दुसऱ्या प्रोडक्टचं 160 करा तरी पण तुम्हाला मॅक्सिमम प्रॉफिट भेटेल किती 5,76,000. तर z इक्वल टू तुमच्याकडे काय मॅक्सिमम प्रॉफिट किती आहे 5,76,000 ऍट बोथ कोणत्या पॉईंटला 0,320 किंवा 240,160. ठीक आहे. तुमच्याकडे ऑब्जेक्टिव्ह लाईन होतं इज अ पॅरलल टू कॉन्स्टंट हे इक्वेशन होतं. कन्क्लुजन काय भेटलं की तुम्हाला 2 व्हॅल्यू भेटल्या. मल्टिपल ऑप्टिमल सोल्युशन हा पहिला आणि हा दुसरा, म्हणून याला आपण म्हणतो काय अल्टरनेटिव्ह सोल्युशन. ठीक आहे. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया पुढच्या लेक्चर मध्ये इन्फिनाइट सोल्युशन.